समाजाच्या अनेक नेत्यांनी तुमची आज भेट घेतली, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? कारण का अनेक संघटनांमध्ये नेत्यांमध्ये तुम्हाला मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता बरीचशी निर्माण झाली. असं आहे की मला त्यांनी जे काल परवा कळवलं आणि आज सकाळपासून वेगवेगळ्या ओबीसी संघटना ज्या आहेत त्या प्रकाश अण्णा शेंडगे असतील, दशरथ पाटील आणि असे जे आहेत मंगेश ससाने वगैरे 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 महाराष्ट्रातून अनेक ज्या आहेत ओबीसी वेगवेगळ्या संघटना त्यांची बैठक झाली इथे समोरच महिला विकास त्यांचा जो हॉल आहे. तर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की आमची मिटिंग झालं, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. त्यामुळे मी थांबलो होतो. त्यामुळे त्यांची मिटिंग झाल्यानंतर ते आले, त्यांनी त्यांची मतं मांडली आणि त्यांनी हेच सांगितलं की आम्ही सगळे त्रस्त आहोत की हा निर्णय असा कसा होऊ शकतो, कारण तुम्ही ओबीसीचा आवाज उठवणारे राज्यात मैदानामध्ये सुद्धा, विधानसभेतसुद्धा आणि मंत्रिमंडळातसुद्धा एवढं सगळं असताना आणि महाराष्ट्र बघत असताना तुम्हाला बाहेर ठेवलेलं आहे, याचा अर्थ याच्या पाठीमागे काहीतरी जे आहे गौड बंगाल आहे. कारण तुम्ही नेहमीच त्या आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा तुम्ही पाठराखण केलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं भीती वाटते आहे की हे वेगळं काहीतरी आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आता काय करायचं, कसं करायचं ते तुम्ही आपण सगळ्यांपासून ठरवा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि त्यासाठी जे आहे राज्यभर जे आहेत त्यांनी सांगितलं आम्हीसुद्धा हा प्रश्न आता राज्यभर सगळीकडे घेऊन जातो आहोत आणि लोकांची जागृती करतो आहोत आणि त्यातून जे आहे मग बघूया काय होतं आहे ते. तुमची आता भूमिका काय असणार आहे या सगळ्यांच्या बाबतीत? कारण का काय असं म्हणणं आहे की तुम्ही जो निर्णय घ्याल, जी भूमिका घ्याल त्यामागे तुमच्या उभं राहू. तुमची आता भूमिका काय असणार आहे? तुम्हाला खूप घाई झालेली आहे माझ्या भूमिकेची, पण माझी भूमिका घ्यायला मला अजून वेळ लागेल आणि त्यासाठी मी या सगळ्यांशी चर्चा करतो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.